चोरानं स्वतः समोर येऊन चोरीची कबुली दिली अशी सगळीकडे चर्चा आहे। सुरुवातीला जयंत पाटील साहेब काय म्हणाले ते बघा। तुकाराम मुंडेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका। इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंग मध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते। मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना तुकाराम मुंडेंना की कोणाचं नाव त्यांनी घेतलं। मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो। आता जयंत पाटील साहेबांनी फक्त बीड जिल्ह्यातील एक आमदार एवढाच उल्लेख केला असताना बीड मधील आष्टीचे आमदार स्वतः पुढे येऊन काय प्रतिक्रिया देतात ते पण बघा। मला वाटतं त्यांनी माझ्या नादी लागू नये। जयंत पाटलांनी ती तिकडं बघायची, ती दादागिरी त्यांची, ती नौटंकी बोलण्याची। तुम्ही आमच्या इथे येऊन दवचण्याचे काम करताना आम्ही जर तुम्ही हे दोन्ही व्हिडिओ नीट बघितले असतील तर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल, महाराष्ट्राचा 9 वेळा अर्थसंकल्प सादर करणारे ज्येष्ठ नेते जयंत पाटील साहेब अतिशय संयमित आणि सभ्य भाषेत बोलले। कोणावरही अरेरावी किंवा दादागिरी न करता त्यांनी फक्त मुद्दा मांडला। विशेष म्हणजे त्यांनी कोणाचंही नाव घेतलं नाही। त्यांनी फक्त बीड जिल्ह्यातील एक आमदार एवढंच म्हटले होते, पण त्यानंतर बीड मधील आष्टीचे आमदार स्वतःच प्रतिक्रिया देण्यासाठी पुढे आले। आता बीड मध्ये अनेक आमदार आहेत, मग प्रतिक्रिया द्यायला नेमकं तेच का पुढे आले? त्यामागचं कारण काय असावं हे तुम्हीच सांगा। लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत रोज पिला जाणाऱ्या दुधामध्ये जर अशा प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी होत असतील तर अशा गोष्टी करत असलेल्या लोकप्रतिनिधींकडून आणखी काय अपेक्षा ठेवायची? असे लोकप्रतिनिधी जनतेचा माणूस म्हणत त्याच जनतेच्या डोळ्यात धूळ फेकत असतील आणि प्यायला खराब दूध देत असतील तर तिथल्या जनतेनं विचार केला पाहिजे आपला हक्काचा खरा माणूस कोण आहे ते। तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमची कमेंट संपूर्ण महाराष्ट्र बघत असतो।